नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण आकृत्या मोजणे नेहमी प्रश्न असतो, तर त्रिकोण कसे मोजायचे हे बघणार आहोत। सर्वप्रथम एक त्रिकोण आहे, त्याला उभ्या रेषांमध्ये विभागलेला आहे। तर त्रिकोण मोजण्याची सोपी ट्रिक आहे, त्याला नंबरिंग द्या 1 2 3 4 4 नंबर बसलेत। आता फक्त 4 ची बेरीज करा, 1 + 2 + 3 + 4 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 दिलेल्या आकृतीत 10 त्रिकोण आहेत। ओके, सेम आता दुसरी आकृती बघा, इथं पण 1 2 3 4 नंबर दिलेत। तर एकूण त्रिकोण किती? 1 + 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10। परंतु ह्या आकृतीचे आडवे पण 2 भाग झालेले आहेत। मग 1 आणि 1 किती भाग झाले? 2। म्हणून त्रिकोण सुद्धा दुप्पट करायचे, 10 दुने 20। तर इथं 20 त्रिकोण आहेत। सेम आकृती तिसरी बघा, इथं त्रिकोण मोजायचे, सरळ नंबर द्या 1 2 3 4 5, त्यांची बेरीज करा, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आलेत। पण इथं किती भाग आहेत? 1 2 3। सो 15 1 15 15 दुने 30 15 त्रिक 45। इथं 45 त्रिकोण आहेत। परंतु ही आकृती थोडीशी वेगळी दिसते बघा, तिथं तुम्हाला उभे भाग तर दिसताच, पण आडवे आहेत। पण इथं आडवा अखंड भाग होता, इथं मात्र मध्ये खंड पडलेला आहे। मग हे त्रिकोण कसे मोजायचे बघा, सरळ मोठ्या त्रिकोणांना आधी नंबर देऊन घ्या, 1 2 3 4 5 6। नंतर इथे सुद्धा हे छोटे छोटे 3 त्रिकोण दिसत आहेत, त्यांना नंबर द्या, ते 1 2 3, चौथा नंबर येणार नाही कारण आडवी रेषा तिथपर्यंतच आहे। सेम याला सुद्धा नंबर द्या, 1 2, हे नंबर झालेत। आता करा सगळ्यांची बेरीज, 1 2 3 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21। त्यानंतर यांची बेरीज 1 आणि 2 3 आणि 3 6 1 आणि 2 3, ही बेरीज 21, ही 6 आणि ही 3। आता या सगळ्यांची बेरीज करा, 21 आणि 3 24 24 आणि 6 30। तर इथं 30 त्रिकोण आहेत, 30।